नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी येथे डोंगरी विकास काम अंतर्गत 10 लाख रुपये निधीच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय. यावेळी सरपंच सीए पाटील यांनी मान्यवरांचं स्वागत करून झालेल्या पराभवानं खचून न जाता माननीय राजेश पाटील हे दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलेत. आपणही कुठे कच न खाता खंबीरपणे त्यांना साथ देऊया. माजी आमदार पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर कामांचा शुभारंभ उत्साहाने करून आगामी काळात विजय झेप घेण्यासाठी सज्ज व्हावं असं आवाहन उपस्थितांना केलं. यावेळी राजेश पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यापुढेही पराभवाने खचून न जाता जनसेवेसाठी सदैव तत्पर असेल. गावागावात विकास कामांची खैरात वाटूनही लोक पैशाच्या मोहाने लाचार झाली याची खंत वाटते. या लाटेत चुकून वाहून गेलेल्यांना दूर जाण्या अगोदर जवळ करा. आपण कमी नाही आहोत. स्वाभिमान आणि नीतिमत्ता असणारी सच्ची 60,000 माणसं आपल्या सोबत आहेत. तेव्हा या सच्चाई आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ताट मानेने जिंकून दाखवू. अजितदादांसारखा नेता आपल्या पाठीशी आहे. कैलासवासी नरसिंगराव पाटील, कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशीर्वादानं आणि प्रेरणेनं आपल्या सर्वांना यापुढेही कार्यरत राहायचं आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी दुप्पट ताकदीने कामाला लागा असं आवाहन त्यांनी यावेळेला केलंय. या प्रसंगी कोवाडचे सरकार अशोकराव देसाई, माजी सभापती बंडू चिंगरे, घुलेवाडीचे सरपंच युवराज पाटील, राहुल बाबा देसाई, नेमाना पाटील, उपसरपंच विजय मरणहोळकर, तंटामुक्त अध्यक्ष वसंत पाटील, पोलीस पाटील जगदीश पाटील, ग्रामपंचायत सदस्या कल्पना पाटील, अनिता पाटील, शांता नांदवडेकर, अमृता कांबळे, ग्रामसचिव कविता जाधव, विठ्ठल हरी पाटील, भरमू सुबराव पाटील, यनार पाटील, नागोजी कामाना पाटील, रघुनाथ पाटील, पीएम पाटील, पीएस कांबळे, निंगप्पा दळवी, गोपाळ दळवी, गणपती दळवी, सुरेश पाटील, आनंद पाटील, गुरुनाथ दळवी, रमेश पाटील, मनोहर पाटील तसेच म्हाळेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.